तर आजच्या व्लॉगमध्ये सो हॅलो अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग गाईज. आणि या व्लॉगमध्ये तर खूप मजा येणार आहे, खूप म्हणजे खूप. व्लॉग थोडासा मोठा असणार आहे गाईज. मी पार्ट 2मध्ये कवर नाही केला आहे, एकच पूर्ण व्हिडिओ बनवली मोठी. तर चला टाईमपास न करता आपण व्लॉगला सुरुवात करू गाईज. तर आता आपण दुर्गाडी किल्ल्याच्या इथे चाललो आहे, कारण आता लक्झरीमधून आपण जाणार आहे जळगावला. कारण आता तुम्ही तर बघितलंच असेल की आज आपण फिरायला जाणार आहे. खूप ठिकाणं व्हिडिओच्या स्टार्टिंगला तर तुम्ही बघितलंच असेल. तर व्हिडिओ पुढे बघण्याच्या आधी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मस्त कॉमेंट करा. तर चला बघू पुढे. हे बघा गाईज, आपण पोहोचलो आहे. आता फक्त लक्झरी यायची वाट बघतोय. हे बघा गाईज, गर्दी हळूहळू जमा होते. तर गाईज लक्झरी आली आणि मी घाईघाईत बसलो, म्हणून तुम्हाला दाखवता नाही आली लक्झरी, पण पुढे दाखवेल गाईज. हे बघा, तर आम्ही आता पुढून व्हिडिओ घेतोय गाईज. आम्हाला कॅबिनमध्ये बसायला लागलं गाईज, कारण जागा नव्हती. पण थोड्या वेळाने आम्हाला जागा भेटून गेलेली, मग आम्ही सगळे झोपून गेलेलो. तर तोपर्यंत ही क्लिप एन्जॉय करा. तर गाईज आता रात्रीचे 12:30 वाजले आणि आम्ही इथं हॉटेलवर थांबली, लक्झरी धाब्यावर. तर आम्ही इथं मस्त आमचं जेवण घेतलं. आम्ही जेवण आणलेलं होतं गाईज, मग आम्ही काय बाहेरून घेतलं नाही, कारण बाहेरचं जेवण जास्त खात नाही गाईज आम्ही. आणि हे बघा आमची लक्झरी. सांगा गाईज, थांबा मी तुम्हाला दाखवतो लक्झरी कुठली आहे. तर ही बघा गाईज, पिंक कलरची ही लक्झरी आहे. तर गाईज असंच एन्जॉय करत आम्ही जात होतो आणि कसारा घाट आम्ही क्रॉस करत होतो. पण तेवढ्यात हे बघा गाईज, एका ट्रकचा ब्रेक फेल झालेला आणि थोडक्यात वाचलेली ट्रक. आणि हे बघा गाईज, कसारा घाट. आणि मग हेच एन्जॉयमेंट करत करत आम्ही पुढे जातच होतो की अजून एक संकट आलं, ते म्हणजे पावसाचं. हा गाईज, पुढं असं दिसत होतं की पाऊस येणार आहे. पण गाईज तुम्ही बोलशाल फक्त पाऊस तर आहे, पण हा पाऊस काही साधासुद्धा नव्हता गाईज. तुम्ही क्लिप बघून घ्या आता. तर गाईज पुढे पण घाट होता आणि इथं आता हळूहळू सुरुवात झाली होती पावसाची. आणि पुढे जाऊन आता खूप खतरनाक पाऊस पडणार होता. गाईज ते काच ओली झाली तर तुम्हाला असं स्पष्ट दिसत नसेल, पण पावसामुळे ती काच ओपन पण नाही करता येत होती. तर गाईज घाटात असा अचानक पाऊस चालू झालेला. आणि तुम्हाला आता नाईट व्हिजन कॅमेरा म्हणजे आता नवीन स्मार्टफोनमध्ये आले तर तुम्हाला स्पष्ट असं इथं दिसत असेल. पण त्या टायमाला रात्रीचे इथं खूप अंधार होता आणि विजा एवढ्या चमकत होत्या की त्या कधी कधी तर आमच्या बसच्या आजूबाजूला पण चमकत होत्या. तर आम्हाला खूप भीती अशी वाटत होती, खूप भीती वाटत होती. पण फायनली आम्ही घाटातनं निघालो बाहेर. बाहेर पण विजा चमकत होत्या, पाऊस पडत नव्हता. आणि मग फायनली सकाळी आम्ही पोचलो. हे बघा गाईज, आम्ही आता चहासाठी हॉटेलवर थांबलो आहे.
पण इथं पण पावसाचं वातावरण आहेच. आणि ही बघा गाईज आपली बस. आणि मग गाईज थोड्या वेळाने सकाळी 6:30 वाजता थोडंसं ढगाळ वातावरण होतं आणि आपण आता पोहोचतच आलो आहे. मग गाईज आपण आता पोहोचलो आहे. हे बघा गाईज, तर हे बघा परत एकदा आपण गावात आलेलो आहे. लग्नाच्या टायमाला बघितलं आपण, आता परत. गाईज तर रात्रभर बसमध्ये बसलेलो म्हणून आम्ही सगळ्यांनी आराम केला थोडासा, म्हणून मी मधली क्लिप नाही घेतली. तर आता डायरेक्ट हे बघा गाईज सगळे स्वयंपाक बनवत आहेत. मग गाईज दिवसभर आराम केल्यानंतर आम्ही संध्याकाळी आमच्या शेतात फिरायला निघालो. थोडंसं बाहेर फिरायला गेलो आम्ही. संध्याकाळचे आता 6:30 पावणे 7 वाजत आलेले. तर आम्ही तुम्हाला आता क्लिप दाखवतो गाईज. हे बघा, हे तुम्ही टी व्हीतच बघितलं असेल असं. तर हे बघा गाईज, हे शेत आहे पूर्ण, मी तुम्हाला दाखवतो. तर गाईज व्हिडिओ इथपर्यंत बघताय म्हणजे आवडलेच असेल तर लाईक करा, कारण तुम्ही व्हिडिओ बघतात आणि लाईक करून जात नाही गाईज, असं नाही करायचं. व्हिडिओ बघायची पण आणि लाईक पण करून जायचं. तर गाईज आता आम्ही झोपलो आणि सकाळी 4ची गाडी होती, 4:30ची आम्ही गाडी बोलवलेली गाईज. तर आता आम्ही सकाळी सगळे उठून तयारी सगळं केलं आणि आता तुम्हाला मी गाडी दाखवतो गाईज, आम्ही कुठली गाडी बुक केलेली. तर चला गाईज निघू आता आपण. तर गाईज आपण निघालेलो आहे आता. तर गाईज सकाळची वेळ होती, तर सगळ्यांना भूक तर लागणारच होती. तर आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलेलो गाईज. हे बघा, आम्ही त्या हॉटेलमध्ये आलेलो इथं नाश्ता करण्यासाठी सगळेजण. आणि मग गाईज सगळ्यांनी नाश्ता मागवला आणि खाल्ला पण, मीनी पण मागवला. आणि आता गाडीत काय मजा आली तुम्ही बघा. मग सुरू झाल्या गाण्यांच्या भेंड्या. अरे जोरात बोला, जोरात. बेरी का पेड़, इमली खट्टी मीठे बेर, इस जंगल में हम दो। और मर्द टांगे वाला हूँ मैं, मर्द टांगे वाला, मुझे दुश्मन क्या मारेगा, मेरा नाम है आना तुमच्या काला है लेकिन दिल वाला है. सवारी राम जी की लीला है न्यारी. गाईज तर असंच एन्जॉय करत करत आम्ही आलो एका मंदिरात. ते आम्हाला रस्त्यातच लागणार होतं, ते म्हणजे कालिका माता मंदिर. तर गाईज हे बघा, आपण आलेलो आहे आपल्या पहिल्या देवस्थान म्हणजे पहिल्या मंदिरामध्ये.
तर चला गाईज, तुम्ही पण दर्शन घेऊन घ्या आता देवीचं. मग गाईज आम्ही लोकांनी इथं फोटो पण खेचले. मग गाईज हे बघा इथं नारळ पण फोडले. मग गाईज आता आपण आलो इथं शंकर मंदिर, महादेव मंदिराचे इथे. पण गाईज इथं एवढे जे आम्ही लाईनीत उभे राहिलो, पण मेन गोष्ट ही झाली की आम्ही तुम्हाला देवच नाही दाखवू शकत, कारण की आमचे मोबाईल घेऊन घेतलेले मंदिरात जाण्याच्या आधी. गाईज ते हे बघा इथं महाप्रसाद होता. डायरेक्ट मी तुम्हाला ती क्लिप दाखवतो, कारण मंदिराची क्लिप तर काढू नाही दिली या लोकांनी. तर हे बघा सगळे बसले जेवायला. आणि मग आपण आता वेरूळची लेणी बघायला आलोय. गाईज ते हे बघा मे महिना चालू आहे, तरी पण इथं अशी गर्दी तर नव्हती, पण लोक होते खूप. तर गाईज आता तुम्ही एन्जॉय करा. मी डायरेक्ट आता आपण जी इथून बाहेर निघू तेव्हा भेटू. समोर जाऊ. तर गाईज आता इथून आपण चाललोय भद्रा मारुती. म्हणजे अख्ख्या भारतात एकच असं मंदिर आहे जिथं मारुती झोपलेला आहे. तर चला बघू. हे बघा गाईज, हे मंदिराच्या बाहेर आहेत आता आपण. तर गाईज आम्ही गेलेल्या प्रत्येक मंदिरापैकी या मंदिरात तर काहीच गर्दी नव्हती गाईज. आम्ही 5 मिनिटात मंदिरात गेलो, दर्शन घेतलं आणि लगेच बाहेर आलो. आणि हे बघा तुम्हाला पण मी मूर्ती दाखवतो गाईज आता. हे बघा, हे बघा गाईज, तुम्ही पण दर्शन घ्या आता. गाईज ते बघा, हे शनिदेवाचं मंदिर आहे. इथं पण आम्ही सगळ्यांनी पाया पडल्या आणि मग आम्ही आता निघालो. आणि मस्त गाईज आम्ही जुने गाणे लावून एन्जॉय करत होतो रोड. पण तेवढ्यात आमच्यासोबत एक घटना झाली, ती म्हणजे आमची गाडी खराब झाली. गाईज गाडीचं असं झालेलं की गाडी जेव्हा चालत होती तेव्हा ब्रेक पकडत नव्हती. आणि आमचं नशीब एवढं भारी होतं की आम्ही घाट पुढे होता आणि आम्ही घाटामध्ये नाही गेलो अजून. तर आम्हाला रस्त्यातच दुकान सापडून गेलेलं. आणि हे बिचारे, आम्ही रात्री 8-8:30 वाजेपर्यंत, म्हणजे 4ला गाडी खराब झाली आणि आम्ही 8 वाजेपर्यंत टाईमपास करत होतो गाईज. आणि हे बघा बिचारे. तर गाईज गाडी जशी ठीक झाली तशी आम्ही फटाफट निघालो आणि आम्ही झोपलो रात्री गाडीतच. आणि मग आता आपण आलोय आपल्या 4थ्या लोकेशनवर.
तर गाईज इथं असं झालं की माझ्या दिदीला वाटलं इथंच बॅगा उतरवायच्या तर तिला वर चढवून दिलं आणि आता हिला असंच नेत आहेत कारण परत कोण खाली उतरवेल, कारण हॉटेलवर आम्ही जाणार होतो तिथे थांबणार होतो तर तिथं परत बॅगा उतरवायच्या होत्या. तर असंच्या असं परत तिकडं हॉटेल जवळच होतं तर वरती बसूनच नेलं आणि सगळे लोक खूप हसत होते. आणि मग गाईज हे बघा सगळ्या लोकांची तयारी झाली आहे, सगळे लोक कपडे बिपडे बदलून एकदम फ्रेश झाले आहेत आणि आता चला आपण जाऊ मंदिराकडे. गाईज आणि इथं आम्ही व्हिडिओ पण काढला आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा तर गाईज हे बघा आपण मंदिराच्या बाहेर आहेत आता. लास्ट किती घ्या तुम्ही? जास्त मी काय सांगणार ना अरे यार खाली काय पडले? गाईस हे बघा हा गेट आहे, मेन गेट किती मोठा आहे बघा आणि गर्दी बघा किती आहे गाईज इथं. आणि आता आपण मंदिराच्या आतमध्ये आलोय. हे बघा गाईज गर्दी बघा किती आतमध्ये. गाईज तर हे घ्या पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन घ्या. गाईज तर आता आपण आलेलो आहे मंदिरामध्ये, मेन मंदिरामध्ये. गाईज ते पब्लिक लाईन होती म्हणजे नॉर्मल, पण इथं खूप गर्दी होती म्हणून आम्ही VIP लाईनमध्ये गेलो. तिथं बघा गाईज गर्दी किती कमी आहे. गाईज सर आम्ही 1.5 तास इथं उभे होतो आणि मंदिर नंतर बंद होणार होतं म्हणून खूप अशी गर्दी झालेली VIP लाईनमध्ये पण. तर गाईज फायनली हे बघा आपण आता आलेलो आहे मंदिराच्या आतमध्ये. इथं खांब्यावर पैसे चिपकवतात गाईज. तर गाईज दर्शनाची तर आम्हाला व्हिडिओ नाही काढू दिली देवीच्या मूर्तीची, तर आपण आता बाहेर आलोय हे बघा. आणि इथं हे बघा गाईज गाईज तुम्हाला अजून पुढे दर्शन घ्यायचं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण तुम्ही लोक लाईक नाही करत आणि जे लोक नवीन आले ते फक्त बघून चालले जातात, ते सबस्क्राईब नाही करत पुढच्या अजून व्हिडिओ बघण्यासाठी. तर सबस्क्राईब करा. आणि तर आता गाईज पुढे आम्ही एका हॉटेलवर थांबलेलो जेवणासाठी. इथं जेवण केलं आणि मग परत पुढे आम्ही निघालो मस्त गाडीवर.
तर गाईज आपली पुढची लोकेशन आहे पंढरपूर. तर गाईज इथं आपण आता आलेलो आहे नदीवर थोडंसं हातपाय तोंड धुण्यासाठी, कारण तसं करूनच मंदिरात जातात. अरे अख्खी बसून तिला. तर गाईज ही सगळी मजा तर चालतच होती, पण तेवढ्यात पाऊस आला आणि मग आम्ही सगळे लगेच गाडीत बसलो आणि गेलो मंदिराचं दर्शन घ्यायला. गाईज ते बघा पावसाळ्यात पूर्ण पाण्यामध्ये असतं, पण आता उन्हाळा आहे म्हणून पूर्ण नदी सुकली आहे. गाईज ते इकडं आता कलरचं काम चालू आहे वाटतं मंदिरांचं, आणि आम्ही लगेच आता लाईनीत लागलो. अरे मध्ये आता फोटो घेतायत. गेला ना. तर गाईज इथे सगळे फोटो खेचायला लागले आणि आम्ही व्हिडिओ पण काढलाय स्लो मोशनमध्ये सगळ्यांचे फुगड्या खेळताना. तर हे बघा. गाईज तर कशा वाटल्या या व्हिडिओ तुम्हाला सांगा. आणि हे बघा वासुदेव. गाईज आता आपण हळूहळू चाललोय मंदिराकडे आणि हळूहळू गर्दी वाढत चालली आहे. आणि हे बघा गाईज इकडचं बाजार मंदिराच्या बाहेरचं. तर गाईज हे बघा इथं आरती चालू आहे.
गाईज आम्ही मंदिराच्या इथं आलो, पण आम्हाला समजलं की मंदिर बंद आहे. ते मंदिर फक्त सकाळी 4 वाजता उघडतं. 4 ते 8 असा काहीतरी टाईम आहे. तर आम्ही फक्त बाहेरून पाया पडला आणि निघा. तर आता आपण इथं खिचडी बनवतोय, चुलीवरची खिचडी. ती पण मस्त हायवेच्या बाजूला रस्त्यावर खिचडी बनवायचं काम. काहीच खूप मजा येते. गाडी आम्ही थांबवली इथं. हा गाईस, तर आम्ही जेवणाचं सगळं सामान आधीच आणून ठेवलेलं. तर इथं आम्ही फक्त जे लोक राहत होते इथं रस्त्याच्या बाजूला त्यांच्याकडनं टोप मागितलं. म्हणजे आम्ही जे जे मागितलं ते सगळं त्यांनी दिलं. इकडचे चांगले लोक होते म्हणून. आणि आम्ही असंच मस्त बाहेर बसलेलो आहे बघा. सगळे कांदे आणि ते सगळं कापतायत सगळे लोक. एक क्लोजअप मध्ये फोटो. आचार्याचा क्लोजअप मध्ये फोटो. मग गाईज फायनली जेवण तयार झालं आणि सगळे लोक हे बघा बसले पण जेवायला. मस्त खिचडी गाईज. पहिल्यांदा असा एक्सपिरियन्स केलेला आम्ही. आणि गाईज इथं आम्ही झोपलो आणि सॉरी ते मला दाखवता नाही आलं. आणि मग सकाळी आपण निघालो आपल्या नेक्स्ट लोकेशनसाठी. गाईज आपली नेक्स्ट लोकेशन आहे जेजुरी. गाईस तिथं पूजा चालत होती आणि यांची पूजा झाली आणि आता आपण वर जाणार आहे. गाईस तर आता आपण निघालोय आणि आता मेन मुवमेंट म्हणजे मामा मामीला उचलणार आहे. 5 पायऱ्या चढणारे गाईस हे बघा. तर गाईज हे झालं पूर्ण आणि हे बघा मी आता तुम्हाला हळूहळू पूर्ण गड दाखवतो. चल ना आपण वर मस्त वरती उलट बघण्यासारखं आहे. काय मतलब
जा पुढं पुढं जा. गाईज हे बघा बानूचं मंदिर. आणि मग आमच्यासोबत काय झालं ऐका. कॅमेरा बंद कर. सगळ्यांचा किती आता अशी उभे राहा म्हणजे इथं नाव पण येईल. कैलास इथे तिला कोणा नर्सर करतो आम्ही पायऱ्या चढतो मला. हॅलो. तर गाईज हे बघा आपण आता मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहे. एकदम कपडे वापरू आहे. गाईज हे बघा खाली कासव आहे आणि हे लोक याच्यावर उभे राहत आहे. उभं राहायचं असतं का नाही ते माहित नाही, पण आम्ही तो उभं नाही राहिलो गाईज. तर गाईज मग हे बघा आम्ही लाईनीमध्ये लागलो दर्शन घेण्यासाठी आणि खूप वेळ लाईन होती गाईज. पण आम्ही लाईनीत उभं राहिलोय. पण तुमच्यासाठी हे बघा डायरेक्ट मंदिरातली क्लिप. गाईज इथे पण व्हिडिओ नव्हते काढू देत, पण हे बघा स्लो मोशन मध्ये देवाचं दर्शन घेऊन घ्या गाईज पटकन. तर गाईज हे बघा आम्ही इथं तळी पण भरली. गाईज हे बघा केवढ्या उंचावर आहे हा गड. तर गाईज एवढ्या उन्हाचं आम्ही एका गोष्टीसाठी थांबलेलो, ते म्हणजे मामा आणि मामीला नाव घ्यायचं होतं म्हणून. मग गाईज इथं पण एवढा वेळ घेतला आपण. इथं पण खूप वेळ झाला. मी सांगतो नाव घ्या त्या लाजत होत्या म्हणजे दोघी पण. आणि मग नंतर शेवटी आपल्याला मग गाईज आम्ही इथून पण निघालो. आणि आता आपण महाप्रसाद इथं पण होता. तर गाईज हे बघा इथं पण जेवायला बसलो आपण. आम्ही आता हळूहळू उतरायला सुरुवात केलेली गाईज गड जेवण झाल्यानंतर. तर गाईज आता फक्त आपलं शेवटचं लोकेशन राहिलेलं आहे, तर चला बघू. गाईज ते घाट बघून तरी तुम्हाला काय समजतंय का आपण कुठे आलोय ते सांगा. तर गाईज सप्तशृंगी गडला पण आलेलो आहे. आणि हे बघा इथं कुंडामध्ये आंघोळ आता करायची आहे, म्हणजे करून झाली आहे. आणि हे बघा आता आपण निघालोय दर्शनासाठी. तर गाईज सगळं पूजेचं सामान आणि चपला काढून आम्ही निघालो गडावर. आणि बघा व्हिडिओ.
तर गाईज हे बघा मंदिरात आलेलो आहे आणि थोडीशी गर्दी आहे. तर गाईज हे बघा मामा आणि मामी इथं पूजेला बसलेत. गाईज पूजा झाल्यावर आम्ही पेढे घेतले सगळ्यांसाठी, म्हणजे घरी पण देण्यासाठी. हे बघा गाईज इथं खूप मोठं म्हणजे सगळं पेढ्यांचं आणि मूर्त्यांचं दुकानं होती. मग गाईज आपण आता इथं सगळ्यांसाठी पेढे तर घेऊन झालेले आहेत. आता आपण खाली उतरू आणि हे बघा गाईज गड खाली उतरताना बाहेरच गाईज इथं पण जेवणाची सोय होती. तर काय आम्ही लगेच बसून गेलो जेवायला. हे बघा गाईज जेवण हे होतं आणि मग नंतर आपण निघालो भारतात. तर मग गाईज आता वेळ होती घरी जाण्याची, तर आम्ही लक्झरीमध्ये बसलो स्टेशनला जाण्यासाठी. गाईज हे वणीगड तर इथंच आहे आपलं नाशिकलाच आहे. तर इथून ते कल्याण आपलं जवळच होतं, तर आम्ही नाशिकवरूनच लगेच बसून गेलो. तर गाईज आम्ही आलो स्टेशनला आणि गाडी 6 वाजताची होती, पण ती पण आम्ही पकडली नाही गर्दीमुळे. मग आम्ही 7 वाजताची 8 वाजताची गाडी पकडली आणि आम्ही इथून निघालो.